दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. ऑलरेडी उशीर झालेला आहे, सो लवकरात लवकर आपल्याला मॅच ही कव्हर करायची आहे. टीम टिवरी संघ देखील उपस्थित आहे. टीम टेंबिवली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. आज मितांशी ट्रेडर्स या नावाने खेळताना पाहायला मिळतील. प्रगतजी किरकिरे साहेब त्यांच्या शुभस्थाने केला जाईल टॉस. छापा आणि काटा असा कॉल करायचा आहे. टिवरी संघ कॉल करत आहे. छाप असा कॉल आहे आणि छाप असाच कॉल आलाय. प्रगतजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण स्थानापन्न व्हायचंय. उशीर जरूर झालाय, परंतु मॅच क्विकली आपल्याला कव्हर करायचे. निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना. बॅटिंग. शुभेच्छा असतील माझ्याकडनं दोन्ही संघाला, कारण की मनोगत जास्त घेत नाहीयेत. सो इथून टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. टीम टिवरी संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, जिथून टीम टेंबिवली संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. घेऊया एक सुरता हलकंसं संगीत आणि थेट लाईव्ह ऍक्शनला पुन्हा एकदा होईल सुरुवात. धन्यवाद. मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 सामना क्रमांक दुसरा. आजच्या रजनीतील प्रिन्स 11 टिवरी आणि मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या दोन संघादरम्यान ही लढत जी आपल्याला विशेष करून पाहायला मिळणार आहे. वसई पूर्व पट्टीतील प्रिन्स 11 टिवरी आणि भिवंडी परिसरातील मितांशी ट्रेडर्स टेंबिवली हे दोन्ही संघ जे आमने सामने पाहायला मिळणार आहेत. टिवरी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जिथून मितांशी ट्रेडर्स टेंबिवली हा संघ मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या रजनीमध्ये आपण सर्वांचं करतोय स्वागत. मुख्य मंचावर पद्मनजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. विद्यमान पंकजजी पाटील आमचे प्रिय मित्र DX त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. आणि आज विशेष करून योगेश वांगड फुनसुक वांगडू या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. चला ऑफिशियल पंचांची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. नेक्स्ट मॅच ओमसाई उत्तन आणि वरोड 11 डहाणू, गावदेवी संदीप संतोष भुवन काजू, नवापूर 11 भक्ती 11 दांडी. सर्व संघांनी रेडी राहायचं आहे. मला ठाऊक आहे नित्यसाई गणेशपुरी संघ अगदी दाखल आहे, परंतु काही कारणास्तव NCC तलावपाडा संघाचे काही खेळाडू जे कामानिमित्ताने बाहेर आहेत, जसे ते येतील मात्र ती अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आज वज्रेश्वरी देवीची यात्रा आणि पालखी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते आणि आई वज्रेश्वरी देवीला देखील मानवंदना देऊन आजच्या अगदी या रजनीमध्ये पुन्हा एकदा ही सुरुवात. टेनिस क्रिकेटच्या पटलावर परिपक्वता हा जो शब्द फार महत्वाचा ठरतो आणि नेहमीच क्रिकेटचं दुसरं नाव काय असेल तर ते आहे सातत्य. आज भूतकालामध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळलात, परंतु प्रेझेन्समध्ये तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी योग्य त्या ॲक्युरेसीने हाताळायच्या असतात.
या स्पर्धेची सुरुवात देखील ती दर्जेदारच होती, कारण की पहिला दिवस विशेष करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 135वी जयंती आणि उद्घाटन समारंभ जो आपण पार पाडला. आज भारताचं जे संविधान लिखित आपण पाहत आहे, या महामानवाच्या माध्यमानं जे सुपूर्द केलं गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल की ही जयंती आणि त्या जयंती निमित्ताने मकरध्वज चषकाचं अगदी हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन जे आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आमचे आयोजक करते आज रजनी स्पर्धा करायची, कारण की याच मैदानावर मागील सीझन वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग वैतरणा परिसराचा वर्ल्ड कप पार पडला गेला आणि ती देखील रजनी स्पर्धा विशेष करून पंकजी पाटील DX असतील, सत्यवानजी सापणे असतील, विकी पाटील असतील आणि तमाम आमचे जे वैतरणाकर आणि त्यांच्या विद्यमानाने मात्र या सर्व काही गोष्टी पार पडताना आपल्याला पाहायला मिळालं याच मैदानावर. मकरध्वज चषकाकरिता बहुसंख्य अगदी आपण पाहू शकाल शुभेच्छा देखील प्रेक्षकांच्या माध्यमानं पोहोचल्या गेल्या या 4 दिवसाच्या रजनीमध्ये. आणि आज विशेष करून 5वा दिवस अंतिम जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो. चला पंचांची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि 2 सलामीवीर बॅटर चला आपण मार्गस्थ व्हायचं आणि कंपल्सरी 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 51,000ची ही सन्मानाची मानाची आणि अभिमानाची स्पर्धा मकरध्वज चषक 2026 पहिली मॅच ज्यामध्ये तेजल वालीव संघाने चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला आणि तानाजी दायगुडे ऑल टीम दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. पहिल्या मॅच मध्ये आपण 36 धावा पाहिल्या होत्या आणि 37 धावसंख्येचा पाठलाग जो विशेष करून यशस्वीरीतीने झाला आणि निलेश सांबरेची बॅटिंग तानाजी धायगुड्याची बॅटिंग ती अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहिली. परंतु मनाला एक खंत आहे की आज एक गाव एक क्रिकेट प्रामुख्याने थोडंसं कमी जरूर झालं आपल्या परिसरामध्ये. त्यामागचं कारण आहे वेळ. आपण नेहमीच म्हणतो वेळेला वेळोवेळी वेळ द्या, वेळ देखील तुम्हाला वेळोवेळी वेळ देत राहील. आज आयोजकांनी इतक्या सुंदर पद्धतीने आयोजन आणि नियोजन केले अगदी त्यांच्या कष्टाच्या जोरावर आणि मेहनतीच्या जोरावर. परंतु काही संघ जे वेळेवर उपस्थित राहत नाही आणि ती खंत वाटते मनाला. आणि म्हणूनच एक गाव एक क्रिकेट हे सध्या थोडंसं कमी होत असताना त्या कारणास्तव रजनी स्पर्धा जरूर आहे. टेंबिवली संघ फार दूरवर्ण इथपर्यंत पोहोचलाय. प्रतीक पाटील अँड त्यांचा संपूर्ण संघ त्यांचं पुन्हा एकदा या वैतरणा परिसरामध्ये आपण स्वागत करूया. तदनंतर 2 सलामीवीर प्रिन्स 11 टिवरी 2 सलामीवीर मार्गस्थ होत आहेत. भूमित भोईर आणि तदनंतर जितू पाटील अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळते. टीम हडलमध्ये अगदी टेंबिवली संघ इथून पाहायला मिळतोय. एक क्वालिटीयुक्त खेळ करण्याकरिता नेहमीच या संघाची ओळख राहिली आणि तोच मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ आज मैदानाच्या दिशेने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुनीश पाटील ते देखील आहेत आज प्लेइंग 11चा हिस्सा आणि त्यांचं देखील स्वागत. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरताना तेव्हा परिपूर्ण होप्स ह्या जिवंत जरूर असतात आणि आज त्या सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा मैदानावर ॲज अ युनिटी म्हणून तुम्हाला करून दाखवायच्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ टीम आदर्श फणसपाडा या संघाने चांगला खेळ केला आणि सौरभ पाटील, विकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संघाने चांगला खेळ. रोहितची देखील बॅटिंग जी सुरेख पद्धतीने राहिली. दुसऱ्या दिवसामध्ये नित्यसाई गणेशपुरी संघ काय परफॉर्मन्स राहिला अप्रतिम. जितेश भोपी, अशोक जाधव संपूर्ण संघाने चांगला परफॉर्मन्स जो करून दाखवला आणि दुसरा दिवस नावे केला. तिसऱ्या दिवसाच्या रजनीमध्ये NCC तलावपाडा संघाने ती बाजी मारली आणि आनंद जो द्विगुणित झाला पंकज पाटील DX यांचा देखील, कारण की एक संघ रजनी स्पर्धेमध्ये क्वालिफायचं तिकीट मिळवलं आणि दुग्ध शर्करा योग अगदी आपण म्हणू शकाल की या मैदानावर पुन्हा एकदा मिळत असताना. तदनंतर कालचा दिवस काय परफॉर्मन्स राहिला टीम NCC नारंगी या संघाकडनं अप्रतिम. सँडीचा खेळ तदनंतर अगदी आपण पाहू शकलात की जतीन मांगेल्याच्या माध्यमानं गोलंदाजी तदनंतर धीरजचा तो खेळ आणि महत्वाच्या अगदी प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाचं चालणं ते तितकंच गरजेचं राहिलं. चला मॅच लावते सुरुवात. टाइम इज ऑन नाव. 8:23 या दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू यश नांदूरकर याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहताय कुठेतरी इथून आपण पाहताय एक सिंगल धाव घेण्याचा मानस जो इथे विशेष करून पाहायला मिळाला आणि एक सिंगल धाव ही अधोरेखित झाले. जरूर त्या दिशेने अगदी प्रतीक पाटील विनवतात पंचांना की कुठेतरी फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमानं बॅट्समन ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे की नाही या गोष्टी आता चेक केल्या जातील.
तिसरे पंच चला बिझी होतील. पहिला चेंडू पडला आणि पहिल्या चेंडूवर रेफर केले गेले पंचांच्या माध्यमानं देखील. आणि कुठेतरी आता या सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा चेक केल्या जातील पंचांच्या माध्यमानं. नॉट आउट. पंचाने चेक केलं त्या सर्व काही गोष्टी. स्टंप आणि तदनंतर जी बॉडी होती ती फार वेगळी होती. नेम थोडासा अगदी दुसऱ्या दिशेने जात होता आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. एक सिंगल धावेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. प्रिन्स 11 टिवरी या संघ जो आपण पाहत आहे आज मितांशी ट्रेडर्स टेंबिवली विकी पाटील पाटीचा पाडा यांच्या अगदी मुलीच्या नावावर आज मितांशी ट्रेडर्स हा संघ खेळत असताना चांगली लेंथ यावेळेस पाहायला मिळतंय. बॅटची आतली कडा आणि विकेट किपरचा सहारा. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमानं यावेळेस पाहायला मिळतंय. जरूर पहिल्या चेंडूवरती विकेट नव्हती परंतु यावेळेस ही विकेट मिळवली जाईल. फलंदाज बाद होईल. यष्टांच्या मागे प्रतीक पाटीलचा अतिशय चांगला झेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. धाव फलक जे अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत इथून बसला गेलाय. नंबर बॅटर आता मैदानाच्या दिशेने प्रताप भोईर. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर तोच मैदानाच्या दिशेने प्रिन्स 11 टिवरी या संघाकडनं. स्टँडर्ड जो खेळ आहे तो आज संपूर्णपणे या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी यश नांदुरकरच्या माध्यमानं यावेळेस पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन थोडंसं होतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल प्रतापच्या बॅटमधनं ही सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या सहाय्याने या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात फार महत्वाची आणि विशेष करून ती तुम्हाला करावी लागणार आहे. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की सरावाला ब्रह्मास्त्र नेहमीच तुम्हाला यूज करावं लागेल. गती थोडीशी कमी होती. फ्लॅट डिलिव्हरी होती. हलक्याच्या हाताने खेळण्याचा मानस जरूर होता परंतु शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. सुरुवात थोडीशी सांभाळून जरूर झाले. इथून सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. पहिला धक्का जितूच्या रूपाने लवकरात लवकर बसला. मोठा प्रहार जरूर करायचा आहे परंतु त्या दिशेने अगदी आपण पाहताय तळमांच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. काय बॅटची एज लागली होती का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की कुठेतरी थोडेसे त्या दिशेने आपण पाहताय प्रतीक पाटील डेफिनेटली बॅटची अगदी बाहेरची कडा होते आणि झेल घेण्याचा मानस जरूर होता त्या दिशेने. ठाऊक आहे या झेलचं महत्व कारण की महत्वाचा खेळाडू या संघाकरिता. एक सिंगल येईल. सिंगलच्या सहाय्याने 4 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. सरबॅटचा उपयोग जरूर करायचा आहे. फटका अधिकच अधिक उंच गेलाय आणि जजमेंट योग्य त्या पद्धतीने होत असताना विकेट मिळेल. भूमीचा खेळ तो देखील झालाय यावेळेस समाप्त. गॉन.
मनीषच्या माध्यमानं पाहायला मिळतंय. नव्याने बाटर आता मैदानाच्या दिशेने दिनेश या फलंदाजाला आपण पाहताय. कैलाजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांना विनंती असेल की या पण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विकेट मिळते जरूर आणि पहिल्या षटकाचा खेळ तो देखील समाप्त झालाय. 4 अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. आता संपूर्णपणे जी जबाबदारी आहे ना ती प्रताप भोईरवर. प्रतीक पाटील सेकंड स्पेल करीता आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. महत्वाचा खेळाडू या संघाकरिता ज्याने स्वतःच्या नावाची ओळख या टेनिस क्रिकेटच्या पटलावर निर्माण केले तोच प्रतीक पाटील. टार्झन ऑफ भिवंडी क्रिकेट असं म्हणून संबोधलं जातो या खेळाडूला आणि तोच मिस्टर प्रतीक गोलंदाजी मार्कवर. 4 अंकांवर धावगती जादोरीकीत आहे. 1 षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय आणि हे दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रतीक पाटीलला गोलंदाजी मार्कवर. सपनेट खेळला हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त सन्मान दिला जातोय. प्रताप भोईरच्या पाठमधनं एक सिंगल धाव हलक्याशा हाताने स्टिअर केलं आणि जिथे एकच धावेवर समाधानी राहावं लागेल एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर हे धाव फलक जादोरीकीत आहे. क्षेत्ररक्षणच्या आपण पाहताय उजव्या हाताचा फलंदाज त्याकरिता तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जे फिरवलं जाते. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग डीप मध्ये घेतलं गेले. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक स्थित आहेत. लॉंग ऑन मध्ये मनीष यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर मोनिश यांना देखील आपण पाहताय. लॉंग ऑफ सीमारेषा लगत वाईडिश एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक बरोबर चिटकून उभा आहे. एक गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा ठेवला गेलाय. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. दिनेश फेस करेल पुढील बॉल. यावेळेस या स्टँडच्या मधोमध सापडले गेले. द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पतन दिनेशला देखील परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला तिसरा धक्का गॉन. अंकांवर बसलेले 3 धक्के आतापर्यंत आपण पाहताय. नव्याने बाटर मयूर. कुठल्या तरी एका फलंदाजाला आता थोडंसं कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन वाढवावं लागेल या मॅच मध्ये. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की टाळी कधी एका हाताने वाजणार नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळा योग्य ठेवावाच लागेल. प्रतीकच्या अगेन्स्ट कुठेतरी ते सोपं नसेल परंतु क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा तुम्ही कठीण कामं पणास लावताना यश संपादित करत असतात. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर आहे परंतु हा फटका देखील हवेमध्ये आणि यावेळी चुकी होणार नाही. मोनिश पाटीलच्या हातखंडामध्ये सेफ ॲज अ बँक. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज होईल बाद गॉन. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा अगदी ही दुधारी तलवार. एक तर धावा देखील जाऊ शकतात विकेट देखील मिळू शकतात परंतु तुमच्याकडे असणारा हा जिगरयुक्त खेळ आहे आणि क्रिकेटच्या पटलावर तो जिगर प्रामुख्याने आहे. म्हणूनच टार्झन ऑफ भिवंडी म्हटलं जातं. टेंबिवलीचा हा स्टार खेळाडू प्रतीक पाटील जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. विकेट हॅट्रिकची संधी असेल. पाठची आतली कडा रुबी कट ज्याला आपण म्हणतोय. फाईनल क्षेत्रामध्ये लांबवरचा पाठलाग आहे. चेंडूला त्या दिशेने रोखलं जात आहे. जरूर सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळवल्या जातात आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. पहा प्रिन्स 11 टिवरी संघाला इथून ते हे प्रत्युत्तर द्यावंच लागेल या मॅच मध्ये. जर तुम्ही देखील इतकरचा लांबवरचा प्रवास केलाय तर खेळाच्या माध्यमानं हा प्रवास तुम्हाला दाखवावा लागेल. सूरजकडे ती स्ट्राईक आहे. उलटॉस जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित केला जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळतं. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धाब फलक जे अधोरेखित आहे. प्रयत्न थोडेसे इथून वाढवावे लागतील. प्रताप भोईर थोडासा वेळ घेतात जरूर मैदानावर.
कारण की अजूनही या 2 षटकांचा खेळ जो आहे ना शिल्लक आहे आणि त्याचं उभं राहणं मैदानावर हे तितकंच गरजेचं आहे. टीम प्रिन्स 11 टिवरी या संघाकरिता संघ अगदी इथून आपण म्हणू शकाल की बॅटल रंगेल की नाही, कारण की धावसंख्या थोडीशी कमी जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हटले ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून प्रतीक पाटील थोडेसे ब्लाइंड झाले, जरूर डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न झाला. नेम थोडासा चुकला, एक सिंगल धाव जरूर मिळेल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. षटकाची देखील होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावगती आहे 9 या अंकांवर. 4 धक्के. टीम प्रिन्स 11 टिवरी हा संघ स्ट्रगल जरूर आहे. हा स्ट्रगल जर समाप्त करायचा असेल तर लवकरात लवकर हे प्रत्युत्तर द्यावं लागेल. एकेंडे सूरज याला पण पाहता आणि प्रताप भोईरकडे तर ती स्ट्राईक असेल. त्या सर्व काही गोष्टी आहेत ना आता थोड्याशा अविपरीत जरूर घडत आहेत, परंतु इथून जर प्रयत्न वाढले या 2 षटकांमध्ये तर एक चांगल्या पद्धतीची टोटल जी स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. घेऊया एक ब्रेक आणि बोलणार आहोत आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. नऊ या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. हे तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सोहम पाटील या गोलंदाजाला आणलं गेलंय. तिसरं षटक हाताळण्याकरिता पहा, पहिलं षटक खामोशी बरं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकाकडे देखील 4 धावा आणि 2-2 विकेट, म्हणजेच दोन्ही गोलंदाजांना यश नांदुरकरचं पहिलं षटक जे कारगर साबित झालं, प्रतीक पाटीलचं षटक ते देखील कारगर साबित झालं. या षटकामध्ये आपण सोहम याला पण पाहताय. सपनाने केला, हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जातं. या चेडूला गली रिझर्व मधनं वेगाने चेडू निघून जातोय. आता जोपर्यंत चेडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित करण्याचा मानस जरूर झाला, परंतु धाव अपुरी राहील. सूरजला परतावं गेले खेळणे. धावचीच्या रूपाने बसलेला हा 5वा धक्का. जवळ अर्धा संघ तंबूच्या दिशेने रवाना झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. फेकी अॅक्युरेसीने झाले आणि तदनंतर ते अॅक्युरेसी प्रतीक पाटीलच्या माध्यमाने देखील पाहायला मिळतंय आणि ही परिपक्वता आहे या संघाकडे. अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण. विकेट मिळाली, फलंदाज होईल बाद. गॉन. दाहुल या फलंदाजाला आपण पाहताय. आता चांगलं कनेक्शन बनलंय. बराच वेळ घेतला होता अगदी प्रताप भोईरने. यावेळेस हा वेळ व्यतीत करत असताना आणि खर्च करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. पहिला मॅक्झिमम 6. धावा येतात आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. चांगलं कनेक्शन बनलं. ऑन साईडला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि जोपर्यंत चेडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथून धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीने 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 3 चेडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग होते, परंतु एका फटक्याने काम पडणार नाही. या संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये नेऊन द्यायचं असेल तर प्रताप भोईरला आता रिक्स थोडीशी उचलावी लागेल या मॅच मध्ये. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला जाईल. लॉंग स्टॉप फ्रीजन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस प्रताप भोईरच्या बॅटमधनं या धावा 4. मकर ध्वज चषक चौकार 4. कडे पाहिल्यानंतर एक कीप अँड कंपोज त्या पद्धतीचा अगदी फलंदाज पाहायला मिळतो आणि ज्याने नेहमीच टेनिस क्रिकेटच्या पटलावर स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केले. लंबे रेस का घोडा, तोच प्रताप मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे.
सॉफ्ट केला, हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जाते पहा. खोलवर लेंथ होती, त्याला सन्मान दिला आणि एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळवली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. कॅलिबर केलाय 5 षटकाराला दुहेरी धाव, एक चौकार आणि तदनंतर सिंगल. या षटकाकडे आतापर्यंत 14 धावा धैर्य आहे. फलंदाजीच्या माध्यमानं प्रतापच्या गडी अगदी आपण पाहताय 9 चेंडूकडे 17 धाव्यावर तो खेळतोय. तर धावूल आहे आता नव्याने बॅटर. परिस्थिती थोडीशी अगदी नाजूक जरूर आहे, कारण की 5 धक्के आतापर्यंत बसले गेलेत, परंतु उर्वरित चेंडूकडे तुम्हाला सर्वोत्तम खेळ टेंबिवलीच्या अगेन्स्ट दाखवावं लागेल. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका आता हवेमध्ये उभा झालाय. प्रतीक पाटील या झेलखाली ते चुकी करणार नाहीये. तिथे विकेट मिळवली जाईल. शेवटच्या अंतिम चेंडूवर मिळेल विकेट. दाहुलचा खेळ यावेळेस होईल समाप्त. गॉन. थँक्यू नितेश. याला आपण पाहताय आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. 23 या अंकांवर हे धावफलक जयदोरी घेत आहे. चांगल्या अगदी पद्धतीचे स्ट्रोक जरूर पाहिले आपण. तिसरं षटक सोहमचं 14 धावेंचं राहिलं. आता इथून बराच विचार विनिमय झाला आणि तदनंतर मंदार घोराटकर या गोलंदाजावर आता ती जिम्मेदारी इथून दिली गेले. कशा पद्धतीचा खेळ जो इथून पाहायला मिळेल ते देखील पाहणं योग्य आहे, कारण की हे शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. जर इथून 23 धावा 40 पर्यंत गेले म्हणजे 17 धावा जर आल्या या षटकाकडे, तर गोलंदाजी आहे प्रिन्स 11 टिवरी या संघाकडे. म्हणून हे बॅटल रंगवण्याकरिता आता पूर्णपणे जबाबदारी प्रताप भोईरवरच असणार आहे. सर्वोत्तम खेळाडू आहे या संघाकरिता आणि त्याचा सर्वोत्तम खेळ जो आतापर्यंत राहिला संघाकरिता देखील. 9 चेंडूकडे 17 या धावेंवर तो खेळतोय आतापर्यंत आणि सांघिक धावसंख्या जी जवळजवळ 23 या अंकांवर पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून मंदार. स्लॉग ओव्हरला होईल सुरुवात. सुरुवातीमध्येची सुरुवात कुठेतरी डाळमळी झाली, कारण की पॉवरप्लेमध्ये धावा बनल्याच नाहीत आणि म्हणूनच या मॅचमध्ये कुठेतरी आता त्या धावा शोधण्याकरिता थोडासा प्रयत्न आता होतोय जरूर आणि या स्लॉग ओव्हरमध्ये देखील तो प्रयत्न तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. ऑन साईडला जळू वलवायचं होतं, परंतु बॉडी लाईनला अगदी हा चेंडू आपण पाहताय. इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. जाणतायत प्रत्येक गोष्टी मागे आणि कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळायची, कुठल्या लाईनवर आणि कुठल्या लेंथवर जी विशेष करून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगले टप्पे आतापर्यंत पकडलेत आणि त्याच पद्धतीची अगदी गोलंदाजी जी विशेष करून त्या लाईनवर आणि त्या लेंथवर पाहायला मिळाले. मोठा प्रहार जरूर करायचा होता, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये पकडले जातील. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि प्रताप भोईर जसा बाद झाला, डगआउट देखील पूर्णपणे शांत झालाय. पिन ड्रॉप सायलेन्स. 6वा धक्का. मस्ट नेडेड विकेट. प्रताप भोईर बॅक टू दी डगआउट. गॉन. तेवीस या अंकांवर धावफलक. नव्याने बॅटर आता रोहित मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून आता इथं शिल्लक असेल या मॅच मध्ये. 23 या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. चला नेक्स्ट मॅच ओमसाई उत्तन आणि वरोड 11 डहाणू. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्गस्थ व्हायचा आहे टॉसचा कॉल करण्याकरिता. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. बॅटला हळूवारपणे स्नेक. डायरेक्ट लेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला एकेडने, परंतु नेम अचूक नाहीये. एक सिंगल धावीत. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर.
हे धावफलक जे अधोरेखित आहे. 7 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. प्रताप वगळता बाकीचे फलंदाज निष्फळ ठरलेत. म्हणून त्याच गोष्टीचे उल्लेख ना मी वारंवार करेन की टाळी कधी एका हाताने वाजणार नाहीये. सांघिक खेळ अयोग्य राहिला आणि कुठेतरी जवळ 4 फलंदाज असे आहेत ज्यांना खातंही ओपन करता आलं नाही आणि चटकवर बाद झाले. नशिबाचा अगदी चौकार मिळेल यावेळेस. सरप्राइझिंग राहिले प्रतीक. यस्टांच्या मागे दणदण करीत चढून निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावेळेस बाईच्या रूपाने धावा 4 चौकार. ठीक आहे 3.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. नितेश याला पण पाहत आहे. एकेडने धावगड्याकरिता फोर्स झाले होते जरूर रोहित. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो आता इथून शिल्लक असेल. आज विशेष करून एक गाव एक फॉर्मॅट जो आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे संघ हमरापूर वाडा ग्रामीण परिसरातून देखील संघ आपण पाहिला या मैदानावर. आज वसई ग्रामीण आणि शहरी भागातील ते संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. सरबाटचा उपयोग जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत मनीष पाटील या झेल खाली आणि ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला व्हावं लागेल बाद. 8वा धक्का जरूर बसला आणि काय डॉमिनेशन दाखवलं या मॅच मध्ये. अगदी मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाने. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त. धावफलक आहे 28 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 29 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावं लागेल या मॅचला जिंकण्यासाठी टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाला. बॅटिंगची समरी ज्यामध्ये फक्त आणि फक्त प्रताप भोईर 11 चेंडूंकडे 17 धावा आणि बाकीचे सर्व फलंदाज ज्यामध्ये जवळ आपण म्हणू शकाल की 5 फलंदाजांना खातंही ओपन करता आलं नाही आणि बाकीचे फलंदाज निष्फळ ठरले आणि एक्स्ट्राच्या धावा ज्या एक लेग बाईटच्या रूपाने आली 4 धावा बाईटच्या रूपाने आणि 28 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. प्रिन्स 11 टिवरी या संघ आणि जी गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिली ना तर सर्व काही गोष्टी सुरळीत. यशचं पहिलं षटक 4 धाब्यांचं राहिलं ज्यामध्ये 2 मूल्यवान विकेट. प्रतीकचं अगदी दुसरं षटक ज्यामध्ये 4 धावा आणि 2 मूल्यवान विकेट. सोहम जरूर थोडासा खर्चिक ठरला कारण की 14 धावा परंतु बाकीचं काम मंदारने केलं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहा धावा फक्त आणि फक्त 1 ज्यामध्ये बाईच्या रूपाने जरूर एक चौकार आला होता परंतु गोलंदाजी चांगली झाली. 2 विकेट त्याने देखील आणि डॉट बॉलचं प्रमाण पहा जवळ आपण म्हणू शकाल की 11 डॉट बॉल आला. 24 चेंडूंच्या अगदी खेळामध्ये 11 चेंडू डॉट बॉल म्हणजे जवळ 2 षटकं तुम्ही डॉट खेळल्यात आणि त्याच गोष्टी कुठेतरी अनुचित होत असताना पाहायला मिळतात. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टॉसच्या दिशेने वळतोय. ओमसाई उत्तन आणि वरोड 11 डहाणू या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. विद्यमान दत्तात्रयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. बोथ टीम कॅप्टन्स ओम साई उत्तन आणि वरोड 11 डहाणू. आज उत्तन संघांचं देखील कौतुक करावं लागेल की वेळेवर ते देखील दाखल झालेत. दोन्ही संघादरम्यान टॉसचा कॉल तो केला जातोय. दत्तात्रयजी पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ताने हा टॉस आणि या नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ओमसाई उत्तन या संघाने आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतला. धन्यवाद. आणि ओमसाई उत्तन संघांचं देखील तितकंच कौतुक की वेळेवर ते देखील दाखल झालेले आहेत. हेच करायचं क्रिकेटच्या पटलावर. आज मी नेहमीच म्हणतो की वेळ फार महत्वाचा खेळाडू मित्रांनो आणि त्या वेळेकरिता तुम्ही निश्चित स्वरूपाने प्रयत्न करा कारण की एक आयोजक करता दिवस रात्र झटत असतो एक सुंदर आयोजन करण्याकरिता. आज बहुतांश एक ती मात्र मनाला खंत आहे की कुठेतरी संघ वेळेवर उपस्थित राहत नाही आणि एक गाव एक संघ या सर्व काही गोष्टी मात्र प्रामुख्याने चालत राहिलेल्या आहेत. थोडंसं यामध्ये सुधारणा होणं जे गरजेचं आहे कारण की संघ चांगले आहेत कारण की या संघांना पाहण्याकरिता प्रेक्षक राजे स्वतःच्या वैयक्तिक अगदी खिशातनं भाडं करून मैदानावर दाखल होतो ते अगदी हे खेळाडू आहेत. म्हणून अगदी या संघाने देखील ती दखल घ्यायचं जाणतो आम्ही देखील की लांबवरचा प्रवास आहे ट्रॅफिक या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून पाहायला मिळाल्यात परंतु आज हमरापूरचा संघ देखील वेळेवर या ठिकाणी बरोबर 5 वाजता तो देखील आज दाखल झाला होता. आयोजकांचा बरोबर त्यांना फोन केला की 5 वाजता दाखल व्हायचं आणि 5 वाजता ते दाखल झाले. तेजल वालीव संघ देखील वेळेवर आजच्या दिवसामध्ये दाखल होते. थोडीशी खंत अगदी या मॅच मध्ये की थोडासा टिवरी संघ उशिराने टेंबिवली संघ देखील उशिराने ट्रॅफिकचे कारण काहीतरी सर्व काही गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या परंतु अखेरकार मॅच सुरू झाले आणि यानंतर मात्र
रेग्युलरली त्या मॅच चालू राहतील याच आपण अपेक्षा बाळगूयात. प्रतीक पाटील आणि त्यानंतर मनीष पाटील. स्ट्रायकेटला प्रतीक आहे, नॉन स्ट्रायकेटला मनीष. तर पहिलं षटक रोहित. फॉलोइंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता. लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता बाईचा इशारा आलाय आणि मिळतील नशिबाच्या पहिल्याच चेंडूवर या 4 धाबा. बॅटला स्पर्श झालाय असं पंचांनी दर्शवलं यावेळेस. आणि कुठेतरी आपण पाहताय लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 4च्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 4 या अंकाने. रोहिताला पण पाहताय धावा जरूर कमी आहेत कारण की 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रतीक पाटीलला पण पाहताय स्ट्रायकेटला बॅटर एकेडने मनीष. गोलंदाजी मार्गवर रोहित सुसज्जित होईल. लेंथ शरीरापासून बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड 5 या अंकांवर. हे धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. यानंतर देखील नेक्स्ट मॅच शिवशक्ती वरोचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई उत्तन या संघाशी 2 हात करताना ओमसाई उत्तन संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅट चेंज लागली जाईल आणि फ्लाय स्लिप कडे पकडले जातील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आउटसाइड ऑफ. थोडंसं खेचून मारण्याचा मानस यावेळेस प्रतीक पाटीलच्या माध्यमातून जरूर झाला. बॅटची बाहेरची कडा आणि फ्लाय स्लिप कडे चांगल्या पद्धतीचा हा झेल पकडला गेला. विकेट मिळाली. पहिला धक्का गॉन. पाच या अंकावर बसला हा पहिला धक्का. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. आता नव्याने बॅटर मंदार या फलंदाजाला आपण पाहताय. आउटसाइड ऑफ लेंथ होते आणि खेचून मारण्याची मानसिकता. बॅटची बाहेरची कडा लागली आणि जिथून सरळ चेंडू रक्षक यांच्या हातखंडामध्ये. थोडंसं मागे वळून पाहिल टीम प्रिन्स 11 टिवरी संघ. विद्यमान राकेशजी मेहर यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष गोड शब्दामध्ये स्वागत. त्यांचा देखील संघ जो क्वालिफिकेशनच्या दिशेने मार्गस्थ झाला क्वार्टर फायनल 1 खेळताना पाहायला मिळणार आहे. खेचून मारायचं होतं जरूर. सरळ चेंडू निघून येईल मिडॉन क्षेत्रामध्ये. प्रताप भोईर जोपर्यंत चेंडूवर येतील आणि चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 रन्स ऑन अ कार्ड 6 या अंकांवर. हे धाव फलक जेथून पाहायला मिळतंय. काय धावा थोड्याशा वाढू शकल्या असत्या का? डेफिनेटली हो. प्रताप भोईर फक्त आणि फक्त चालले आणि तदनंतर बाकीचे खेळाडू थोडेसे निष्फळ जरूर ठरले गेले. कोणीतरी जर साथ दिली असती तर निश्चित स्वरूपाने धावसंख्या 40च्या आसपास जी पाहायला मिळाली असती, ज्याने बॅटल रंगलं असतं. पहिला धक्का जरूर बसलाय. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण म्हणतो ना अनसर्टन्टी. कधी सर्टन्टी चेंज होईल आपण सांगू शकणार नाही. 6 या अंकांवर धावफलक. वेगवान तेज तर्रा चेंडू जरूर आहे परंतु पंच वळतायत. वाईटचा इशारा. आउटसाइड ऑफ ही लेन जी विशेष करून पाहायला मिळते रोहितच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव येईल आणि 7 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. मनीष पाटील आपण पाहताय दोन्ही बंधूंची जोडी. अगदी या संघांमध्ये मनीष पाटील असतील, मोनिश पाटील असतील. लेंथ पुन्हा एकदा आपण पाहताय या बाहेरच्या दिशेने. आता चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमानं. रेफर केलं जात आहे की वाईट आहे की नाही या गोष्टी चेक केल्या जातील. आमचे तिसरे पंच येतील या ठिकाणी आणि चेक करतील. महेंद्र गरेल. सिच्युएशन अगदी जे आपण म्हणू शकाल ना की कशा पद्धतीने एकत्रित केले जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. विद्यमान जयेशजी दांडेकर यांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
स्विचिटचा फटका जरूर खेळायचा. डबल माइंडेड स्ट्रोक आहे. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. बॅटची रुबी कट आणि बाउंड्री लाईन लगत चेंडूला अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु थेट निघून गेला चेंडू. फाईन लेग क्षेत्रात सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धाबा 4-5. विकेट खेळायचं होतं, परंतु आगळा वेगळा स्ट्रोक जो इथून बॅटच्या फोर्सने चेंडू निघून गेला. सरळ फाईन लेग क्षेत्रात 4 धावेंकरिता चौकार. बाराही अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 12 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. मिडॉन क्षेत्रामध्ये प्रताप भोईर चेंडूपर्यंत जातील आणि जोपर्यंत चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. विद्यमान गणेशजी पाटील जांभूलपाडा यांच्याकडनं या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आपल्याला मिळाले, त्यांचं देखील धन्यवाद. थोडासा सरकी शॉट जरूर खेळायचा होता. षटकाची होईल समाप्ती. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक आहे 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघ 13 धावा स्कोर कार्डवर जरूर आहेत. पाठलाग करायचा 29 धावसंख्येचा, म्हणजेच इथून अजूनही 16 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तेरा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 13 रन्स ऑन अ कार्ड. एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. दिनेशला आपण पाहता या सेकंड स्पेल करिता आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. स्ट्रायकेटला मनीष पाटील. सॉफ्ट हँड खेळला, हलक्याशा हाताने स्टेअर केला जाईल. गली रिझन मधनं चेंडू वेगाने निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅच क्षेत्रामध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. डेलिकेट टचचा फटका. सीमारेषा पार. मिळतील यावेळेस मनीषच्या पाठमधनं धावा 4. गती होती ना, त्या गतीचा अगदी यूज केला आणि चांगल्या पद्धतीने स्टिअर केलं या चेंडूला. सतरा या अंकांवर धावफलक जी अधोरेखित आहे. 17 रन्स ऑन अ कार्ड. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये जरूर करवाडायचं होतं, परंतु यावेळेस हा फटका फसेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये पकडले जातील आणि मनीष पाटीलचा खेळ यावेळेस होईल समाप्त. गॉन. न्यू बॅटर इन. 17 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. मॅन इन फॉर्म आदित्य, ज्याला आपण पाहताय मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. दिनेश. विकेट जरूर मिळतंय. कुठेतरी अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही आणि सरळ शॉट फाईन लेग मध्ये पकडले गेले. दिनेश गोलंदाजी मार्कवर.
सॉफ्ट हँड केला हलक्याशा हाताने. एक चांगल्या फलंदाजाची हीच निशाणी आहे की आल्या आल्या एक चांगली सिंगल त्याच्या बॅटमधनं सरळ बॅटचा उपयोग केला, सॉफ्ट हँडने खेळला आणि पहा आता मिस्टेक घटित झाल्या. मिस्टेक घटित होत असताना सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाते. या मैदानावर आतापर्यंत आपण दोन गोष्टी देखील पाहिल्यात की 6 धावा 2 वेळेस कंप्लीट केल्या गेल्या धावत आणि पळत. या मैदानावर मागील 4 रजनीमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला हा लेखाजोखा. सर्वोत्तम स्कोर जो 75 राहिला, सर्वोत्तम कमी धावसंख्या जी 14 आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये एकमेव हाफ सेंचुरी जे विशेष करून पाहायला मिळाले. 20 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. मंदारकडे ती स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा दिनेश सॉफ्ट हँडने खेळलाय. आता रिक्स घेण्याचा प्रयत्न नाही. ठाऊक आहे की या मॅच मध्ये अगदी आपण पुढे आहोत आणि जे काम प्रेमाने होते त्याला ताकदीने समाप्त न करण्याचा हेतू आणि मानस अतिशय सुरेख आहे. सिंगलला डबल धावेमध्ये आता परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. आता 7 धावेंची आवश्यकता असेल आणि उर्वरित चेंडूंचा खेळ असेल शिल्लक तुमच्याकडे 14. स्ट्राईक एंडला मिस्टर मंदाराला पण पाहत आहे. बॅटच्या आतली कडा जरूर लागली जाते त्या दिशेने आपण पाहता. एक सिंगल धाव शॉट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 23 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्ट्राईक एंडला इथून आदित्य भोईर त्याला पण पाहताय. 6 धावींची आवश्यकता असेल. 13 चेंडू गणिक बॅकअप दिले. जास्तीत जास्त आदळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल पंचांकडनं. आता 5 धावेंची आवश्यकता असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 24 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 5 धावेंची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ असेल इथून तुमच्याकडे 13. सरबॅटचा उपयोग जरूर केला जातो. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल. सिंगलवर समाधानी राहावं लागेल आणि या सिंगलच्या साह्याने या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 12 आणि 4 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाला. त्यांची आवश्यकता 25 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि हे षटक हाताळण्याकरिता जितू या गोलंदाजाला पण पाहताय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये यावेळी चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. विजय होईल या मॅच मध्ये टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली हा संघ. अभिनंदन आणि हार्ड लक टीम प्रिन्स 11 टिवरी संघ. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहे. चला शेक हँड हस्तांदोलन करूनच मैदान आपण सोडायचं आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट मॅच जिथे टीम ओम साई उत्तन आणि शिवशक्ती वरो 11 हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत. मुख्य मंच जो दाखवला जातोय अगदी आपण पाहू शकाल की जी मेयर साहेब त्यांना देखील आपण पाहत आहेत. दत्तात्रेयजी पाटील साहेब त्यांना देखील आपण पाहू शकाल. त्यानंतर पंकज पाटील DX यांना देखील आपण पाहत आहे. आमचे साथी मित्र विश नेटवर्क मनीषजी निजाई यांना देखील आज आपण पाहू शकाल आणि चांगलं वर्क जे विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमाने देखील इथून पाहायला मिळतंय. मॅचची समरी 28 धावा ज्या पहिल्या इनिंग मध्ये कन्व्हिन्सिंगली नव्हता. फक्त आणि फक्त प्रताप भोईरची बॅट बोलली. 11 चेंडू गणिक 17 आणि गोलंदाजी पहा मंदारने अगदी जवळजवळ 101 धाव दिली. 2 महत्वाचे विकेट. यशने 4 धावा दिल्या. 2 महत्वाचे विकेट. प्रतीक पाटील 4 धावा दिल्या. 2 महत्वाचे विकेट. सो थोडासा मागणा जरूर ठरला परंतु बाकीचं काम बाकीच्या गोलंदाजाने केलं आणि या 28 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरीतीने केला आणि मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाने मॅच 8 विकेटने जिंकली. मनीषच्या बॅटमधून 9 धावा. आदित्य भोईरच्या बॅटमधून 3 चेंडू गणिक 8 धावा नाबाद. प्रतीक पाटील 4 धाब्यांवर बाद झाला आणि मंदार 4 धाब्यांवर नाबाद राहिला. 4 चेंडूंचा खेळ त्याने फेस केला. अतिशय चांगला खेळ. अभिनंदन टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ. चला नेक्स्ट मॅच जी लगेचच ऑन होईल मैदानावर आणि जिथे ओम साई उत्तन आणि शिवशक्ती वरो 11 हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. स्टे विथ अस विथ विश नेटवर्क.